नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे आद्य शंकराचार्य विरचित गुर्वष्टकम स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. विदेशेषु मान्य स्वदेशेषु धन्य सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्य मनश्येन लग्नं गुरोरंघ्रि पद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. अतिशय सोपा अर्थ आहे याचा. विदेशेषु मान्य म्हणजे विदेश म्हणजे परदेशात सुद्धा ज्याला मान सन्मान प्राप्त झालेला आहे. स्वदेशेषु धन्य आणि आपल्या देशामध्ये सुद्धा एखाद्या मनुष्याचा प्रचंड जय जयकार होतो, त्याला खूप उंचीचं मानाचं स्थान प्राप्त होतं, अगदी आपण म्हणू भारतरत्न मिळालं. त्याची वृत्तीसुद्धा अतिशय सदाचारी असते, सदाचाराचं पालन केलेलं असतं. मत्ताहानं तो अतिशय नम्र असतो. मत्त म्हणजे उपद्व्यापी, उद्योगी, आगाऊ, उर्मट असा नसतो. पण महत्त्वाचे, जर गुरुच्या चरणकमळाकडे त्याचं लक्ष नसेल तर ह्या सगळ्या मानसन्मानाचा काय उपयोग? हे सगळं बाह्य आहे. हा सगळा बाह्य मी आहे. अंतरात्म्याच्या मीकडे कधी लक्ष जाणार? एक सुंदर गोष्ट सांगतो तुम्हाला. विष्णू म्हणतात नारदाला, मला पृथ्वीवर राहायला जागा पाहिजे. नारद खूप शोधतात, परंतु त्यांना काही जागा मिळत नाही. तेव्हा ते विष्णूकडे येतात. परत विष्णूला सांगतात, देवा एक इंचभरसुद्धा जागा नाही हो पृथ्वीवर. विष्णू म्हणतात, असं कसं आहे? पुन्हा जा आणि पुन्हा शोध, मला पृथ्वीवरच राहायचं आहे. तेव्हा नारद पुन्हा शोध घेतात आणि परत येऊन भगवंताला सांगतात, एक जागा मिळाली बरं का मला. भगवंत म्हणतात, कुठे आहे? तर नारद म्हणतात, ती जागा म्हणजे तुमच्या या भक्तांच्या हृदयात जाऊन बसा. कारण भक्त नेहमी बाहेर पाहतात, तो आत पाहत नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला भक्तांपासून काही त्रास होणार नाही. अशी ही कथा त्यातनं बोध घेण्यासारखं आहे. आपण स्वस्वरूपाची ओळख करून घेतली पाहिजे. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तस्मै श्री गुरवे नमः.